हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. पहा, आपण लास्ट याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, त्याच्यामधलाच हा एक पार्ट आहे हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. बघा, आता हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस की ज्याच्यामध्ये आपण जर टेस्टिसचा ट्रान्सफर सेक्शन जर आपण घेतला तर या ट्रान्सफर सेक्शनमध्ये हिअर द टेस्टिस इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय, की टेस्टिस जी आहे ही टेस्टिस एक्सटर्नली कव्हर्ड बाय द कोलॅजिनियस कनेक्टेड टिश्यू लेअर कॉल्ड एज द ट्युनिका अल्बिजिनिया. म्हणजे बाहेरचं जे कव्हरिंग आहे की ज्याने टेस्टिस ही कव्हर केलं जाते त्याला काय म्हणतात, ट्युनिका अल्बिजिनिया. मीन्स हिअर द टेस्टिस इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द कोलॅजिनियस कनेक्टेड टिश्यू लेअर कॉल्ड एज द ट्युनिका अल्बिजिनिया. आता याच ट्युनिका अल्बिजिनियाच्या बाहेरच्या साईडला जी लेअर असते, म्हणजे ऑन इट्स आउटर सरफेस ऑर द आउटर साइड ऑफ द ट्युनिका अल्बिजिनिया द ट्युनिका वजाल्निस, की बाहेरची जी लेअर आहे जी इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग आपण ज्याला म्हणतो, की जी अपूर्ण असते, की आपण जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितलं त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण टेस्टिसचा LS सेक्शन घेतला होता. त्या LS सेक्शनमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये या ट्युनिका अल्बिजिनियाच्या बाहेरच्या साईडला जी इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग जी प्रेझेंट आहे त्याला म्हणतात ट्युनिका वजाल्निस. अँड इट्स इनर साइड, की याच ट्युनिका अल्बिजिनियाच्या आतमधल्या साईडला जी लेअर आहे विच इज अ थिन मेम्ब्रेनस अँड वस्क्युलर लेअर कॉल्ड ॲज द ट्युनिका वस्क्युलारिस ऑर द वस्क्युलोजा. म्हणजेच ट्युनिका अल्बिजिनियाच्या बाहेरच्या साईडला जी इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग लेअर प्रेझेंट असते त्याला म्हणतात ट्युनिका वजाल्निस. आणि त्याच्याच आतमधल्या साईडला जी थिन मेम्ब्रेनस आणि वस्क्युलर लेअर जी प्रेझेंट आहे त्याला म्हणतात ट्युनिका वस्क्युलोसा. पण आता याच्यामध्ये या ट्युनिका अल्बिजिनिया मधले जे फायबर्स असतात, हिअर द फायबर्स फ्रॉम द ट्युनिका अल्बिजिनिया विच डिवाइड्स ईच टेस्टिस इनटू 200 to 300 लोबिल्स. म्हणजे याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस जो LS सेक्शन आपण बघितला होता की या LS सेक्शनमध्ये अशा प्रकारचे आपण लोबिल्स त्यामध्ये काढलेले होते, की यामध्ये या ट्युनिका अल्बिजिनिया जी लेअर आहे, या ट्युनिका अल्बिजिनिया लेअरमधले जे काही फायबर्स आहे हे फायबर्स या टेस्टिसचं काय करतात, डिव्हिजन करतात 200 ते 300 लोबिल्समध्ये. एकूण किती लोबिल्स असतात, 200 to 300 लोबिल्स. आणि या एका लोबिल्समध्ये मीन्स ईच लोबिल which consist of 1 to 3 highly coiled seminiferous tubules, की एका लोबिल्स मध्ये 1 ते 3 त्यामध्ये हायली कॉइल्ड काय असतात, सेमिनिफेरस ट्युबल्स प्रेझेंट असतात. 1 to 4 सेमिनिफेरस ट्युबल्स विच आर प्रेझेंट इन इच लोबिल्स. म्हणजे हिअर द फायबर्स फ्रॉम द ट्युनिका अल्बिजिनिया, की ट्युनिका अल्बिजिनिया मधले जे फायबर्स आहे, हिअर दीज फायबर्स डिवाइड्स ईच टेस्टिस, की या ईच म्हणजे काय, एका टेस्टिसचं, विच डिवाइड्स ईच टेस्टिस इनटू 200 to 300 लोबिल्स, की 200 ते 300 लोबिल्समध्ये काय करतात, डिवाइड करतात. आणि या एका लोबिल्समध्ये मीन्स ईच लोबिल्स, की एका लोबिल्समध्ये 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युबल्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युबल्स. आता याच्यामध्ये जेव्हा आपण टेस्टिसचा ट्रान्सफर सेक्शन घेतो, या ट्रान्सफर सेक्शनमध्ये बघा इथे आपल्याला सेमिनिफेरस ट्युबल्स आपल्याला दिसत आहे. एक्झाममध्ये सुद्धा एखाद्या वेळेस काय करतात की तुम्हाला सेमिनिफेरस ट्युबलची डायग्राम विचारतात. आपल्याला सेमिनिफेरस ट्युबलची डायग्राम जर विचारली तर लगेच आपण TS ऑफ टेस्टिस जो डायग्राम जी आहे त्याच्यामधील हे सेमिनिफेरस ट्युबल्स आपल्याला ड्रॉ करायचे असतात. बघा, आता यामध्ये हिअर द सेमिनिफेरस ट्युबल्स विच इज लाईन बाय द क्युबायडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स, की याच्यामध्ये हे जी सेल्स आपल्याला दिसत आहे, हिअर दिस सेमिनिफेरस ट्युबल्स विच इज लाईन बाय द क्युबायडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स, की याच जर्मिनल एपिथेलियल सेल्सला आपण स्पर्मॅटोगोनियल सेल्स सुद्धा आपण काय म्हणू शकतो. मीन्स हिअर द सेमिनिफेरस ट्युबल्स इज इंटरनली लाईन बाय द क्युबायडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स विच इज ऑल्सो कॉल्ड एज द स्पर्मॅटोगोनियल सेल्स, की त्याला स्पर्मॅटोगोनियल सेल्स म्हणतात. याचबरोबर यामध्ये पुन्हा पिरॅमिडल सेल्स प्रेझेंट असतात. अँड दीज pyramidal cells means few pyramidal cells are present which is called as the Sertoli cells or the sus tentacular cells,
की याच पिरॅमिडल सेल्सला सर्टोली सेल्स किंवा टेंटॅक्युलर सेल्स म्हणतात. आता याच्यामध्ये हे जे क्युबायडल जर्मिनल एपिथेलियल सेल जे आहेत, here these cuboidal germinal epithelial cells which undergo the gametogenesis. की याचं काय होतं, गमिटोजिनेसिस. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की व्हॉट इज मीन बाय गमिटोजिनेसिस. की गमिटोजिनेसिस म्हणजे काय, की ज्या प्रोसेसमध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, फॉर्मेशन ऑफ गमिट्स. आपण सध्या कशाचं बघत आहे, फॉर्मेशन ऑफ गमिट्स. आता फॉर्मेशन ऑफ गमिट्स मध्ये मेल गमिट्स कोणते आहेत, मग स्पर्म, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, स्पर्मॅटोझुआ. आणि फिमेल गमिट जर आपण बघितलं तर एक्स किंवा ओहा. तर हिअर द प्रोसेस म्हणजे हिअर दी जर्मिनल एपिथेलियल सेल्स विच अंडरगो द गमिटोजिनेसिस मीन्स दॅट इज द स्पर्मॅटोजिनेसिस. की मेल मध्ये कोणती प्रोसेस आहे, स्पर्मॅटोजिनेसिस, जे आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर हिअर the cuboidal germinal epithelial cells which undergo the gametogenesis, that is the spermatogenesis, and forms a male gamete called as the sperm or the spermatozoa. की ज्याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन करतात, स्पर्मचं. हिअर दिस इज कॉल्ड एज द स्पर्म. आता याच्यामध्ये आपण बघितलं की या क्युबायडल जर्मिनल एपिथेलियलच्या मध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये पिरॅमिडल शेपचे सेल्स दिसतात, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, सर्टोली सेल्स म्हटलेलं आहे किंवा टेंटॅक्युलर सेल्स म्हटलेलं आहे. आता या सर्टोली सेलचं मेन फंक्शन काय आहे, एखाद्याच आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकाल, गिव्ह द फंक्शन ऑफ सर्टोली सेल्स. आता सर्टोली सेलचं मेन फंक्शन आहे, हिअर द सर्टोली सेल्स विच प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग स्पर्म. की जे डेव्हलपिंग स्पर्म आहे ते स्पर्म बंडल्स आपल्याला दिलेले आहेत. हिअर द स्पर्म बंडल्स जे आहेत विच आर अटॅच टू द सर्टोली सेल्स. की त्याचा जो हेडचा जो पार्ट असतो स्पर्मचा, हा कशाला अटॅच केलेला असतो, सर्टोली सेल्सला. आणि या सर्टोली सेल्सचं मेन फंक्शन काय, इट प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिशन. की न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. कोणाला करतात, तर डेव्हलपिंग स्पर्मला. म्हणजे मेन फंक्शन काय याचं मग, की सर्टोली सेल्स विच प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग स्पर्म. बघा आता या ट्रान्सफर सेक्शन ऑफ टेस्टिस मध्ये, की ट्रान्सफर सेक्शन जो आपण टेस्टिसचा घेतलेला आहे, तर याच्यामध्ये आपल्याला या स्पर्मॅटोजिनेसिसच्या आपल्याला वेगवेगळे आपल्याला ज्या काही प्रोसेस स्टेजेस आहेत, या स्टेजेस आपल्याला या ट्रान्सफर सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली जर आपण स्टेज घेतली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेज आहे स्पर्मॅटोगोनियल सेल. आता म्हणजे हिअर व्हेरियस स्टेजेस ऑफ द स्पर्मॅटोजिनेसिस विच कॅन बी सीन इन द सेमिनिफरस ट्युबल्स. की याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहे या सेमिनिफरस ट्युबल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे स्पर्मॅटोगोनियल सेल्स. की ज्या स्पर्मॅटोगोनियल सेलची प्लॉइडी लेवल जी आहे ही काय असते, डिप्लॉइड असतात. म्हणजे याच्यामधले हे जे सेल्स आहेत स्पर्मॅटोगोनियल सेल्स, हे कसे आहेत, मग डिप्लॉइड सेल्स आहेत. आता याच्यानंतरची सेकंड स्टेज आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट याची सुद्धा डिप्लॉइड लेवल आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला स्टेजेस दिसतात, ज्याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनियल सेल्स आहेत, त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, यानंतर थर्ड आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, त्यानंतर नेक्स्ट आहे स्पर्मॅटिड, आणि फिफ्थ आहे स्पर्म. की याच्यामध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जे आहेत, हिअर दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाइटची सुद्धा प्लॉइडी लेवल जी आहे ही हॅप्लॉइड असते. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. की यामध्ये आपण जेव्हा ट्रान्सफर सेक्शन आपण टेस्टिसचा घेतला, तर या सेमिनिफरस ट्युबल्स मध्ये आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिसच्या वेगवेगळ्या स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेज आहे स्पर्मॅटोगोनियल सेल्स. की ज्यामध्ये स्पर्मॅटोगोनियल सेलची प्लॉइडी लेवल आहे डिप्लॉइड. त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट याची सुद्धा प्लॉइडी लेवल काय आहे, डिप्लॉइड आहे. यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइटची प्लॉइडी लेवल काय आहे, हॅप्लॉइड आहे. त्यानंतर स्पर्मॅटिड्स आहेत की ज्या स्पर्मॅटिडची प्लॉइडी लेवल जी आहे ही हॅप्लॉइड आहे. आणि स्पर्म किंवा ज्याला आपण स्पर्मॅटोझुआ म्हणतो,
याची प्लॉइडी लेवल सुद्धा काय हॅप्लॉइड आहे. आता या प्लॉइडी लेवल मध्ये आता ही हॅप्लॉइड आहे, ही हॅप्लॉइड आहे, ही हॅप्लॉइड आहे. आता याचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे हॅप्लॉइड याच्यामध्ये सेल्समध्ये, तर ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही डिटेलमध्ये आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपल्याला बघायचं आहे की ज्या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये या स्पर्मॅटोगोनियल सेलपासून म्हणजे एका स्पर्मॅटोगोनियल सेलपासून आपल्याला एकूण 4 हॅप्लॉइड मोटाईल स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआचं फॉर्मेशन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. तर ही प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे गमेटोजेनेसिसमध्ये. तर अशा प्रकारे या ज्या वेगवेगळ्या ज्या काही स्टेजेस आहेत ह्या स्टेजेस आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात स्पर्मॅटोजेनेसिसच्या सेमिनिफेरस ट्युबल्समध्ये. पाहता या सेमिनिफेरस ट्युबलच्या मध्ये इन बिटवीन द सेमिनिफेरस ट्युबल्स that is the interstitial cells or the lytic cells are present. की या सेमिनिफेरस ट्युबलच्या मध्ये इंटरस्टिशियल सेल्स किंवा त्यालाच लिडिक सेल्स म्हणतात and these interstitial cells which secrete the hormone called as the androgen or testosterone. कोणते हार्मोन सिक्रेट करतात androgen or the testosterone hormones and these hormones are responsible for the growth and development of the secondary sexual character in male. की मेल मध्ये जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर करता कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल आहेत मग एंड्रोजन और द टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स. तर हे झालं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. पाहता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं बोर्डमध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर लिहायचं नाही. लक्षात. तर हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चरवर आपल्याला एक सेपरेट त्यामध्ये क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात 3 मार्कासाठी की हिअर विथ द हेल्प ऑफ द डायग्राम एक्सप्लेन द हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला सेमिनिफेरस ट्युबलची डायग्राम तुम्हाला विचारला जाऊ शकते. ठीक आहे लक्षात आलं आता. तर हे झालं आपलं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. आता याच्यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे तो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम की जे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू.